एक छोटीशी कल्पना करा की आज 2025चा नाही तर 2026चा शेवटचा दिवस आहे आणि आज पण तुम्ही हाच विचार करताय की या वर्षातही मी स्वतःला फायनान्शियली इंडिपेंडंट आणि स्ट्रॉंग नाही बनवू शकलो. एका वर्षात स्वतःला स्ट्रॉंग आणि इंडिपेंडंट बनवणं प्रॅक्टिकली अवघड आहे, पण आपण एक छोटीशी सुरुवात नक्कीच करू शकतो. आज या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की 2026 मध्ये नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही एक SIP सुरू करा. मग ती 1000 रुपयांची असो किंवा 500 रुपयांची असो, पण ती सुरू करा. एक चांगली म्युच्युअल फंड SIP तुम्हाला चांगली रिटर्न्स तर देतेच, पण एक डिसिप्लिन पण शिकवते. सेव्हिंग्स करणं हा प्रत्येक 2 पैकी एका व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे, पण SIP थ्रू तुम्ही डिसिप्लिनने पैसे सहज सेव्ह करू शकता. मी असं नाही म्हणत आहे 1000-500 ची SIP करून तुम्हाला लगेच चांगले रिटर्न्स भेटतील. तुम्हाला वेट करावा लागेल, पण तुम्ही स्वतःला नक्कीच एक डिसिप्लिन व्यक्तीसारखं बघाल. तुमच्यामध्ये आपोआप पेशन्स येईल. तुम्ही जर ऑलरेडी SIP करत असाल तर वेल अँड गुड, पण जर करत नसाल तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं राहील. तुम्ही स्टार्ट करू शकता. तुम्ही ग्रोमध्ये किंवा अपस्टॉक्समध्ये SIP सुरू करू शकता आणि मी पण काही रेकमेंडेशन या व्हिडिओच्या शेवटी देतो आहे. जर तुम्ही ऑलरेडी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टेड आहात तर तुम्ही ETF मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तिथे तुम्हाला गोल्ड बीज, निफ्टी बीज, सिल्वर बीज यासारखे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि ही लिस्ट आहे म्युच्युअल फंडची ज्यात तुम्ही SIP करू शकता. चला मग 2026 पासून आपली फायनान्शियल जर्नी स्टार्ट करूया. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.